नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यास शासनाने सुरुवात केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्याने कोणता विमा काढलेला आहे, कापसाचा काढला आहे, सोयाबीनचा काढला आहे, तुरीचा काढला आहे किंवा अन्य कोणत्या पिकाचा काढला आहे, त्या संबंधित संपूर्ण स्पष्टता आपल्या समोर तुम्हाला दिसेल की तुमच्या नावासमोर किती रुपयाचा पीक विमा हा जमा होणार आहे किंवा तुमच्या नावासमोर पीक विम्याचे पैसे हे किती रुपये जमा झालेले आहे व तुमच्या नावाच्या समोर पीक विमा कोणत्या पिकाचा व त्याची रक्कम किती आहे त्या संबंधित संपूर्ण स्पष्ट माहिती तुमच्या डोळ्यासमोर आता आपण देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपलं नाव आणि आपल्या नावासमोर किती हेक्टर मर्यादेमध्ये आपण पीक विम्याचा काढलेला होता, आपली आराजी किती आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण आपल्या नावाची किती क्लेम झाली व नुकसान भरपाई आपल्याला पीक विम्याची किती रुपयाची रक्कम ही देण्यात आली पीक विम्याकडून त्याची स्पष्टता आज होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गुगलवर जावा, गुगलवर जाऊन PMFBY ह्या नावाची .gov.com क्लिक करा। त्याच्यानंतर हे पहिलं असं लिहून येईल PMFBY। तर याच्यावर शेतकरी मित्रांनो असं क्लिक करा। क्लिक केल्यानंतर समोर साइट खुलेल, त्याच्यामध्ये सरळ लिहून येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना। याच्यानंतर समोरची प्रोसेस सांगतो शेतकरी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तो स्किप न करता बघावा। तुमच्या नावासमोर किती रुपयाचा पीक विमा शासनाकडून पीक विमा कंपनीकडून जमा होणार त्या संबंधित संपूर्ण डिटेल माहिती आपण आज घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पहिला आहे फार्मर कॉर्नर, दुसरा आहे इन्शुरन्स प्रीमियर, तिसरा आहे रिपोर्ट क्रॉप लॉस, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, त्याच्यानंतर आहे टेक्निकल, त्याच्यानंतर आहे वेदर। तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला फार्मर कॉर्नर याच्यावर असं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं बघा फार्मर ॲप्लिकेशन लॉग इन फॉर फार्मर इथं लिहून आहे, तुम्ही बघून घ्या। इथं तुम्ही ज्यावेळी पीक विमा काढलेला होता, पीक विमा काढल्यानंतर तुम्ही जो मोबाईल त्या पीक विमा काढताना दिला होता तो मोबाईल नंबर इथं लॉग इनमध्ये इथं टाका, इथं टच करा। इथं टच केल्यानंतर मोबाईल नंबर लिहून येईल, याच्यावर असं आपण मोबाईल नंबर लिहून टाका जो आपला आहे, जो आपण विमा फॉर्म भरताना टाकला होता तोच नंबर इथं भरावा। त्याच्यानंतर इथं हे जे लिहून येत आहे जसंच्या तसं हे इथं लिहून टाकायचं आपण, जे इथं लिहून आहे तसं पूर्णतः ज्या स्मॉल जसं आहे कॅपिटल जसं आहे त्या संबंधित संपूर्ण असं लिहून टाकायचं। त्याच्यानंतर टच क्लिक करायचं। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये संपूर्ण आपण डिटेल माहिती घेणार आहोत। त्याच्यानंतर ओके करायचं। इथं हे टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP आहे, याच्यावर टच करा। टच केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल शेतकरी मित्रांनो। जसं क्लिक केल्याबरोबर OTP जसा आला तसा आपण इथं टाकून द्यायचा शेतकरी मित्रांनो। याच्यानंतर समोरची प्रोसेस तुम्हाला सांगतो। हा जो OTP आला, OTP आपण इथं टाकून देऊया। याच्यानंतर आपण पाहूया 84 65 35। बघा शेतकरी मित्रांनो, जसा आपण OTP तिथं टाकल्यानंतर आपलं संपूर्ण इथं नाव लिहून येईल, फार्मर नेम जो आहे तो फार्मर नेम लिहून येईल। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, इकडं सर्व तुमच्या गावाचं नाव, त्याच्यानंतर पॉलिसी डिटेल। इथं आपल्याला शेतकरी मित्रांनो इयर, याच्यामध्ये कोणत्या वर्षीचा पीक विमा आपल्याला पाहायचा आहे त्या वर्षीचा देखील आपण इथं क्लिक करू शकता। 2021चा पाहायचा आहे का, 22चा पाहायचा आहे का, 23चा पाहायचा आहे, 23चा पाहायचा आहे तर याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर खरीप हंगाम, रब्बी हंगाम म्हणजे पावसाळ्यातला आणि दिवाळीमधला। खरीप म्हणजे पावसाळ्यातला, रब्बी म्हणजे दिवाळीपासून जो समोर सुरू होतो तो रब्बी, गहू हरभरा असा रब्बी। तर आपण खरीपवर क्लिक करूया। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे बघा इथं पहिले एक पीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या पिकाचा हा आहे आणि हा तिसऱ्या पिकाचा आहे। हे तीन पिकाचे
पूर्णतः पीक विमे काढलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर आपण इथं फार्मर, इथं बघा ॲप्लिकेशन नंबर आहे, विलेज आहे, इथं बघा पैसे इथं लिहून आहे किती आहे, 73,850 रुपये। हे पूर्ण पिकाचे नुकसान जर 100% झाले तर एवढे पैसे भेटते। गव्हर्नमेंटचे सबसिडी 8,476.98। शेतकरी मित्रांनो, इकडे बघा इथं व्ह्यू लिहून आहे, ह्या आहे सोयाबीनचा पीक विमा। फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे सांगत आहो, तुमचा जर कोणता कापसाचा असेल किंवा तुरीचा असेल तर व्ह्यू आहे, जिथं व्ह्यू लिहून आहे या व्ह्यूवर असं टच करायचं। टच केलं का याच्यानंतर बघा समोर आता खुलून येईल हे। बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा व्ह्यू केल्यानंतर इथं संपूर्ण माहिती आली की क्लेम अकाउंट नंबर आणि क्लेम डेट, आपण किती तारखेला क्लेम डेट केली तर इकडे क्लेम स्टेटस काहीच नाही, म्हणजे इथं आपण नुकसान झालेली नसेल त्यामुळे इथं काहीच नाही तर इथं क्लेम स्टेटसच्या समोर तुम्हाला किती रुपयाचं नुकसान भरपाई मिळाली आहे त्या संबंधित इथं पूर्ण आकडेवारी लिहून येतात शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आपला जो काही पीक विमा आहे शेतकरी मित्रांनो तो संपूर्ण काढून घ्यावा आणि इथं आपलं स्टेटस असं चेक करावं, जे काही आहे तसंच। आता तुमचा कोणता आहे, धानाचा आहे, कापसाचा आहे का सोयाबीनचा आहे, इथं संपूर्ण माहिती डिटेल दिलेली आहे। इथं आपलं नाव टाका, स्टेटस टाका, काय आहे, अप्रूव्हल आहे का व्ह्यू आहे, याच्यामध्ये क्लेम डिटेल्स लिहून आहे। व्ह्यू केलं तर क्लेम डिटेल्स येते, आपलं अप्रूव्ड म्हणजे आपण पीक विम्यासाठी पात्र झालेलं आहोत, फॉर्म आपला क्लिअर आहे असं स्टेटस येते। आता इथं अद्यापही पैसे दाखवलेले नाही, पीक विम्याचे किती रुपये येणार आहे त्या संबंधित, तर इथं जिथं 1 रुपये लिहून आहे फार्मर प्रीमियर, इथं पैसे दाखवतात पीक विम्याचे। हे तर व्ह्यू केल्यानंतर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती रुपये येते आणि तुमचं स्टेटस काय हे बघण्यासाठी हे वेबसाईट आहे, याच्यावर जा, हे संपूर्ण अशी माहिती भरा। त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या वेबसाईटवर भेटून जाईल। जर लगेच कमेंट करा तर याच्यावर पुन्हा दुसरा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावर आपण दुसरा व्हिडिओ देखील बनवून टाकू। शेतकरी मित्रांनो, पीक विमाचे पैसे आता आणि स्टेटस आपलं हे तुम्हाला माहिती झालं, किती येईल काय येईल या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।